नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. बीड जिल्ह्यातील कळंबमधील महिलेचा मृतदेह 4 दिवसांपूर्वी सडलेल्या अवस्थेत सापडला होता. संबंधित महिला ही संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित असल्याचा दावा केला जातोय. या मृतदेहाबद्दलची एक धक्कादायक माहिती आता समोर आली. मनीषा कारभारी बिडवे असं या मृत महिलेचं नाव असून या प्रकरणी रामेश्वर उर्फ राण्या माधव भोसले आणि उस्मान गुलाब सय्यद या 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आलंय. या प्रकरणी मिळालेली धक्कादायक माहिती अशी की महिलेची हत्या केल्यानंतर आरोपी मृतदेहासोबतच त्याच खोलीत 2 दिवस झोपला अशी थरारक माहिती आता पुढे आली आहे. मृतदेहा शेजारीच बसून त्याने जेवणही केलं. मात्र 3 दिवसानंतर मृतदेहाचा वास येऊ लागल्यानंतर तो महिलेची बॉडी घेऊन बाहेर पडला. त्यानंतर आरोपी रामेश्वर भोसलेनं आपल्या केज येथील मित्राला घेऊन येत मृतदेहही दाखवला. रामेश्वर भोसले हा मृत महिला मनीषा बिडवे यांच्याकडे ड्रायव्हर म्हणून काम करायचा. काही आक्षेप असलेले व्हिडिओ आणि फोटो दाखवत मयत महिला आरोपीला टॉर्चर करत असल्याची माहिती आरोपींनी पोलीस जबाबातून दिली आहे. पोलिसांना दिली आहे. मनीषा कारभारी बिडवे या मृत महिलेची हत्या ही अनैतिक संबंध आणि पैशाच्या वादातून झाली असल्याची माहिती पोलीस तपासातून समोर आली असून याबाबतची अधिकृत माहिती ही पोलिसांनीच दिली असली तरी या प्रकरणातील संबंधित महिलेचा संतोष देशमुख हत्या प्रकरण हे अनैतिक संबंधातून घडलं आहे असं दाखवण्यामध्ये काही सहभाग आहे का, या अनुषंगाने मात्र हा पोलीस तपासाचा भाग आहे असं म्हणत पोलिसांनी बोलण्यास नकार दिला आहे. कॅमेरा पर्सन निलेश लोहारसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे.